डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून आज आखाडी पौर्णिमा ते आश्विन कोजागिरी पौर्णिमा किंवा कार्तिकी पौर्णिमेपर्यंत या वर्षावासाच्या या 3 महिन्याच्या या कालावधीच्या निमित्तानं वैशाली बुद्ध विहार आणि धम्मसेवा उपासक उपासिका संघ वैशाली बुद्ध विहार आंजी अंदोरी तालुका देवळी जिल्हा वर्धा येथील विहारातील सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिका बालक बालिका यांना मंगलाची कामना, मंगल मैत्रीची भावना आणि त्याचप्रमाणे नमो बुद्ध आणि जय भीम। ठीक आहे, आज या ठिकाणी तर आज या ठिकाणी या वर्षावासाच्या कालावधीच्या निमित्तानं आपण विशेष धम्मदेसना म्हणून तथागत भगवान बुद्धांचं आपण एक शब्द ऐकला असेल। यक्ष आलवक सुक्तामध्ये यक्ष नावाचा आलवक तथागत बुद्धांना असा विचारतो की या जगातील सर्वोच्च सुख कोणते? तर निर्वाण निब्बाण हे परम सुख भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे। निब्बाण परम सुख। बुद्ध अँड हिज धम्मामध्ये निब्बाण म्हणजे काय हेही सांगितलेलं आहे। निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन जगणे, निब्बाण म्हणजे निष्कलंक जीवन जगणे, निब्बाण म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्गाचं जीवन जगणे। तर आपण पालीमध्ये त्याला निब्बाण म्हणतो किंवा परिनिब्बाण म्हणतो किंवा महापरिनिब्बाण म्हणतो किंवा महापरिनिर्वाण किंवा परिनिर्वाण किंवा निर्वाण असं म्हणत असतो। तर परिनिर्वाण, निर्वाण आणि महापरिनिर्वाण या संदर्भात जर बोलायचं झालं तर याचा एक वेगळा विषय होईल। पण तथागत भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाचं जे बुद्ध असतात, बोधिसत्व असतात, अरहंत असतात, सम्यक संबुद्ध असतात, या लोकांचं महापरिनिर्वाण असतं, त्यांचं मरण नसतं। मरण हे सामान्य लोकांचं असू शकतं, तुमचं आमचं मरण असू शकतं। या लोकांचं मरण नसतं कारण ते विचाराच्या रूपानं जिवंत असतात। तर आज आपण भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या संदर्भात समजून घेण्याचा, जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की भगवान बुद्धांचं जे महापरिनिर्वाण आहे, तथागत भगवान गौतम बुद्धांचं सगळेजण ऐकत आहात। तर तथागत भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन कुठे झाले? सारनाथला। कुठे झाले? सारनाथला। इसी पतन मृगदाय वनामध्ये सारनाथला म्हणजे वाराणसी जवळ। तर तथागत भगवान बुद्धांचं प्रथम प्रवचन सारनाथला झालं आणि शेवटचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं भाषण सारनाथलाच झालं। आणि दुसरी गोष्ट, मी जर असं तुम्हाला विचारलं की तथागत बुद्धांचं शेवटचं प्रवचन कुठं झालं, तथागत भगवान बुद्धांनी आपली धम्मदेसना, आपलं शेवटचे प्रवचन कुठे जर दिले असेल तर ते वैशालीला। कुठे? म्हणजे तथागत बुद्धांच्या आयुष्यातील शेवटचे प्रवचन हे वैशालीला होते। वैशालीलाच त्यांनी शेवटचं प्रवचन केलं आणि ते प्रवचन म्हणजे माघ पौर्णिमेला केलेलं आहे। कोणत्या पौर्णिमेला? माघ पौर्णिमेला। तर त्या माघ पौर्णिमेला नेमकं वैशालीला तथागत बुद्ध काय बोलत आहे वैशालीला? तर तथागत भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी माघ पौर्णिमेला महापरिनिब्बाणाची घोषणा केली। महापरिनिब्बाण म्हणजे माझं महापरिनिब्बाण 3 महिन्यानंतर इथून होणार आहे। 3 महिन्यानंतर म्हणजे आपल्या महापरिनिब्बाणाची जी घोषणा आहे ती माघ पौर्णिमेला तथागत बुद्धांनी वैशालीला केलेली आहे। आणि वैशालीला तथागत बुद्धांना मग ते लिच्छवी जे लोक होते ते लोक निरोप देत आहे। तथागत बुद्ध त्या लिच्छवी राजांना आणि तिथल्या लिच्छवी जे जनसमुदाय आहे वैशालीचे त्यांना असं म्हणत आहे की आपल्या वैशालीची ही माझी शेवटची भेट असणार आहे, माझी अखेरची भेट असणार आहे। याच्या नंतर मी कधीही वैशालीला परत येणार नाही। वैशालीची माझी ही अखेरची शेवटची भेट असल्यामुळे सर्व जे लिच्छवी राजे लोक आहे, वैशालीचे सर्व जनसमुदाय आहे, उपासक उपासिका एवढे रडत असतात कारण आता तथागत सम्यक संबुद्धाचं आमच्या वैशालीला प्रयाण होणार नाही।
तथागत बुद्ध आमच्या वैशालीला याच्या पलीकडे आम्हाला दिसणार नाही, तथागत बुद्धांची धम्मदेशना आम्हाला श्रवण करायला मिळणार नाही, असं कोणाला वाटतं? वैशालीच्या लोकांना वाटतं. आणि तथागत बुद्धांना ते वैशालीचे जे लिच्छवी राजे लोक आहे, जनसमुदाय आहे, तर ते तथागत बुद्धांना म्हणतात की आपण तर जात आहात, आपण तर महापरिनिर्वाणाची घोषणा केलेली आहात, तर तुमची अशी एखादी काहीतरी निशाणी किंवा खूण अशी आम्हाला दान द्यावा, जेणेकरून आम्ही त्यांची स्मृती पित्यर्थ म्हणून ती आमच्या कायम लक्षात राहील. आपली ती वैशालीची शेवटची भेट असेल, म्हणजे भेट म्हणजे ते उपहार असेल. तर तथागत बुद्ध काय देणार आहे? तथागत बुद्धाकडे काही धनसंपत्ती तर राहू शकत नाही. एक तर त्यांच्या अंगावर तर चिवर आहे, काशाय वस्त्र आहे का नाही, आणि दुसरी गोष्ट तथागत भगवान बुद्धांच्या हातामध्ये भिक्षा पात्र होतं. तर मग तथागत बुद्धांनी असा निश्चय केला की तथागत बुद्धांनी वैशालीच्या त्या लिच्छवी लोकांना, त्या वैशालीच्या उपासक उपासिका लोकांना आपल्या हातचं भिक्षा पात्र दान केलं. आता ते भिक्षा पात्र जर उलट ठेवलं तर ते तुम्हाला स्तूपाप्रमाणे दिसतं. तर मग तथागत बुद्धांनी आपलं जे भिक्षा पात्र आहे ते वैशालीच्याच लोकांना दान केलंय. आपण लक्षात घ्या, आपल्या विहाराचे नाव वैशालीच आहे. तर या वैशालीलाच तथागत भगवान बुद्धांनी शेवटचं प्रवचन केलं, आपलं भिक्षा पात्र वैशालीच्या लोकांना दान केलं. आणि तथागत बुद्ध त्यावेळी वैशालीच्या कुटागारशालामध्ये होते आणि वैशालीच्या कुटागारशालापासून त्यांनी निरोप घेतला आणि मग ते केसरियाला आले. केसरियावरून ते लौरिया नंदनगडला आले, लौरियावरून त्या लौरिया अरिराजला आले. तथागत बुद्ध त्यानंतर लौरिया अरिराजवरून रामपूर्वा या ठिकाणी आले. रामपूर्वावरून तथागत बुद्ध चंकीगडला आले. चंकीगडवरून ते हस्तिग्राम, जम्बूग्राम, भोगनगर आणि नंतर तथागत बुद्ध पावाया नगरीमध्ये आले, पावापुरीला. आणि पावापुरीला आम्रवनामध्ये तथागत बुद्धांनी चुंद लोहाराच्या घरचं भोजन सेवचं ग्रहण केलं. म्हणजे बुद्धत्व प्राप्तीच्या आधीचं जे भोजन आहे ते सुजाता मातेनं सिद्धार्थ गौतमाला दिलं. आणि जे तथागत बुद्धांच्या आयुष्यातलं शेवटचं भोजन, तथागत बुद्धांच्या आयुष्यातलं शेवटचं भोजन, जे भोजन ग्रहण केल्यामुळे तथागत भगवान बुद्धांचं अखेरचं भोजन आणि त्यांना महापरिनिर्वाण प्राप्ती झाली, तर ते भोजन आहे चुंद लोहाराचं. कुणाचं? तर हा चुंद लोहार कुठचा आहे? पावाचा. आणि त्या चुंद लोहाराच्या आम्रवनामध्ये तथागत बुद्ध थांबले. चुंद लोहार आणि तथागत बुद्धाला भोजनाचं आमंत्रण केलं, भिक्खू संघालाही केलं आणि चुंद लोहाराच्या घरचं भोजन तथागत बुद्धांनी सेवन केलं. आता तथागत बुद्धाचं वय किती होतं त्यावेळी? 80 वर्षाचं. म्हणजे तथागत बुद्ध जेव्हा महापरिनिर्वाणाला जातात है की नाही, तर तथागत बुद्धांचं वय तुम्हाला माहित असलं पाहिजे, 80 वर्षाचं. 80 वर्षाचं. जेव्हा यशोधरा माता, म्हणजे तीही भिक्खुनीच होती, भद्राकाची आहे ना, म्हणजे तथागत बुद्धांची आधीची पूर्व पत्नी, तर यशोधरा मातेला 79 वर्षाचं वय लागलं. म्हणजे ते म्हणजे आयुष्य किती जगली यशोधरा भिक्खुनी? 79 वर्ष, म्हणजे बुद्धापेक्षा 1 वर्ष कमी, लक्षात ठेवायचं. आणि बुद्धाला आयुष्य किती मिळालं? 80 वर्षाचं. आणि 80 वर्षामध्ये त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं होतं. अशी सेम घटना महामहिंद्र आणि संघमित्राच्या बाबतीतही घडलेली आहे. संघमित्राचं जे महापरिनिर्वाण आहे, संघमित्राची भिक्खुनी होती महान सम्राट अशोकांची, तिचंही मुलगी राजकुमारी भिक्खुनी संघमित्रा, तर तिला वयाच्या 79व्या वर्षीच तिचंही महापरिनिर्वाण झालं. आणि महामहिंद्राचं महापरिनिर्वाण सुद्धा वयाच्या 80 वर्षात, म्हणजे आनंद आणि तथागत बुद्धांचं सेम आहे. तर तथागत बुद्धांचं ते 80 वर्षाचं वय असल्यामुळे त्यांना ते अन्न काही भावलेलं नव्हतं, अतिसार झाला त्यांना. आणि तथागत बुद्धांनी ते तर भोजन स्वतः त्यांनी ग्रहण केलं. कोणी? चुंद लोहाराचं भोजन तथागत बुद्धांनी सेवन केलं. ते अन्नामध्ये दोष नव्हता, पण ते वयस्क झाल्यामुळे, तथागत बुद्ध दुर्बल झाल्यामुळे, आणि ते त्यांनी एवढा मोठा प्रचार प्रसार केलेला होता वयाच्या 45 वर्ष धम्माचा, त्यांच्यामुळे त्यांचं शरीर अशक्त, दुर्बल, कमजोर झालं होतं. त्याच्यामुळे कमजोर माणसाला किती चांगलं जेवण दिलं तर ते मानवत नाही. तर तथागत बुद्धांचं असंच झालं होतं, त्यांना अतिसार झाला होता. परंतु तथागत बुद्धांनी मात्र चुंद लोहाराला दोष दिला नाही.
स्वतः ते भोजन सेवन केलं, पण भिक्षूंना मात्र ते सेवन करायला मना केली. लक्षात घ्या. आणि तथागत बुद्ध आनंदाला म्हणत आहे, आनंदा, या पावापुरी पासून, या पावानगरी पासून कुशीनगर आहे, त्या कुशीनगरला मला माझं महापरिनिर्वाण प्राप्त करायचं आहे. महापरिनिर्वाण कुठे? कुशीनगरला, म्हणजे कुशीनाऱ्याला. त्याला कुशावती नगरी म्हणायची प्राचीन काळामध्ये. तर तिथे तथागत बुद्ध आल्याच्या नंतर तथागत बुद्ध जसे कुशीनगरला पोहोचले त्यावेळी तिथे ककुत्थ नदी होती. ककुत्थ नदी, तर ककुत्थ नदीचं पाणी आनंदाला म्हणत आहे, आनंदा, मी खूप थकलो रे आनंदा, मला पाणी आण. तर आनंद म्हणत आहे, तथागता, त्या नदीचं पाणी खूप घाण झालेलं आहे, त्याच्यात आताच घोडागाडी बैल वगैरे गेलेला आहे, त्याच्यामध्ये शेण मिसळलेलं आहे आणि खूप गढूळ पाणी आहे, आणि तशातही तुमचा आजार आहे, तुम्हाला अतिसार झालेला आहे. आनंद काळजी वाटत होती आनंदांना. तर तथागत म्हणतात की ते पाणी गढूळ आहे, पिऊ नका. तरी तथागत बुद्धांनी ते पाणी वगैरे पिलेलं होतं. आणि तथागत बुद्धांनी ककुत्थ नदीमध्ये, कुशीनगरला लागूनच आहे, ककुत्थ नदीमध्ये तथागत बुद्धांनी स्वतः त्यांनी स्नान केलं, आंघोळ वगैरे केली, पाणी वगैरे पेले. आणि मग आपल्याला माहित आहे तथागत बुद्धांचा जन्म कोणा झाडाखाली झाला? शाल वृक्षाखाली. कोणा झाडाखाली? लुंबिनीच्या शाल वृक्षाखाली. शाल वृक्षाखाली जन्म झाला. आणि मग त्या कुशीनगरच्या त्या मल्लांच्या शाल वाटिकामध्ये किंवा त्या शाल वनामध्ये असे 2 शाल वृक्षाचे असे झाडं पाहिले, जसे आपले खांब आहे का नाही या विहाराचे, असे 2 मधोमधी झाडं पाहिले. आणि आनंदाला म्हणत आहे, आनंदा, माझी संघाटी अंतरून टाक. आणि संघाटी अंतरल्याच्या नंतर तथागत भगवान बुद्ध त्या ठिकाणी महापरिनिर्वाणाला प्राप्त होत असतात. अनिच्छावत संखारा उत्पाद वय धम्मिनो उपजित्वा निरुच्छन्ति ते संग उप समोसुको. तथागत बुद्ध त्यावेळी सुभद्र नावाच्या एका वयस्क भिक्खूला, शेवटचा भिक्खू त्यांच्या भिक्खू संघामध्ये प्रवचित होतो. म्हणजे शेवटून चिवर घेणारा, महापरिनिर्वाणाच्या वेळी चिवर घेणारा कोण भिक्खू असतो? सुभद्र असतो. छन्नाला ब्रह्मदंड सुद्धा त्यावेळेस दिला जात असतो. तर तथागत बुद्ध ज्यावेळी ते महापरिनिर्वाणाला जातात तर ती पौर्णिमा असते वैशाखी पौर्णिमेला. साल वृक्षाखाली जन्म झाला आणि शाल वृक्षाखालीच त्यांचं काय झालं? महापरिनिर्वाण झालेलं आहे. कुणाचं महापरिनिर्वाण? कुणाचं? तथागत बुद्धांचं शाल वृक्षाखालीच त्यांचं काय झालं? महापरिनिर्वाण झालं. असं तुम्ही पाहिलं असेल पोझिशन. म्हणजे ज्या झाडाखाली सिद्धार्थ गौतमांनी जन्म घेतला त्या सिद्धार्थ गौतमांनी जे बुद्धत्व प्राप्ती केली आणि बुद्धत्व प्राप्तीच्या नंतर त्यांनी जे महापरिनिर्वाण करून गेलं, ज्या झाडाखाली जन्म त्याच झाडाखाली त्यांनी महापरिनिर्वाण प्राप्त करून घेतलं. ती तारीख, ती पौर्णिमा होती वैशाखी पौर्णिमेला. आता वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्मही झाला आणि त्यांना बोधगयेला ज्ञान प्राप्ती, बुद्धत्व प्राप्ती झाली. आणि या वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम बुद्धांनी महापरिनिर्वाण सुद्धा प्राप्त केलं. ह्या घटना एकाच दिवशी झालेल्या आहेत, लक्षात घ्या. तर त्यावेळी सगळे मल्ल लोक रडत होते तथागत बुद्धांच्या त्या मरण पावल्याच्या नंतर, ते महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर. तथागत बुद्धांचं बुद्ध अँड हिज धम्मामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलाय की तथागत बुद्धांचा अंतिम संस्कार 7 दिवस चालला. आता तुमचं शरीर 7 दिवस राहील का? राहणार नाही. आता लिहून आहे बुद्ध आणि धम्मामध्ये 7 दिवस. मग 7 दिवस काय करण्यात आलं की अशी पांढरी शुभ्र रुई जे आहे ना, पोस्टमार्टमच्या वक्ती आपण पाहतो, तर पांढऱ्या रुईच्या मध्ये तथागत बुद्धांच्या पूर्ण ते कापसामध्ये गुंडाळल्या गेली. कापसामध्ये ते गुंडाळली गेली. त्या रुईमध्ये, पांढऱ्या शुभ्र रुईमध्ये तथागत बुद्धांचं पूर्ण शरीर लपेटलं गेलं आणि त्याच्यावर 500 फेऱ्यांचं अवगुंठन, म्हणजे पांढरे शुभ्र असे अवगुंठन 500 फेऱ्यांचे तथागत बुद्धांच्या त्या शरीरामध्ये. आणि त्यांना एका भल्ल्या मोठ्या कढईमध्ये तेलामध्ये ते असं भिजवण्यात आलं पूर्ण शरीर. आता हे कशासाठी बा? हे कशासाठी? म्हणजे तथागत बुद्धांचे ते रुईचं ते कवच करून किंवा त्याला 500 अवगुंठनानं करून आणि मग तेलामध्ये ते वातीसारखं. तर हे कशासाठी की तथागत बुद्धांच्या म्हणजे जिवंतपणी तथागत बुद्धांवर किती श्रद्धा होती मल्ल लोकांची, उपासक उपासिकांची. तर महापरिनिर्वाणानंतर म्हणजे तथागत बुद्धाचं शरीर जशी तेलाची वात राहते, तेलाची वात अशी म्हणजे सायलेंट मध्ये जळत असते, आवाज येत नाही वातीचा.
तर म्हणजे भगवान बुद्धांचं शरीर जळत असताना, ती चिताग्नी जळत असताना भगवान बुद्धांच्या त्या चिताग्नीमधून आवाज येऊ नये कुठला, एवढी श्रद्धा तथागत बुद्धाविषयी. तर लक्षात घ्या, जेव्हा तथागत बुद्धांचं जे शरीर, त्या शरीराला काय करण्यात आलं मग तिथे समजत आहे तुम्हाला? तर त्या शरीराला जेव्हा चिताग्नीवर ठेवण्यात आलं आणि त्यावेळी महाकाश्यप भिक्खू वगैरे तथागत बुद्धांनी 20 वर्ष पांशुकुलिक चिवर परिधान केलं होतं. किती वर्ष? 20 वर्ष पांशुकुलिक चिवर. ते आपलं पांशुकुलिक चिवर जे आहे आणि नंतर ते तथागत भगवान बुद्धांनी ते चमकीलं चिवर परिधान करून, लक्षात घ्या, त्यावेळी तथागत बुद्धांचा अंतिम संस्कार आणि मल्ल लोकांनी त्याची पूर्ण तयारी केली. 7 दिवस नृत्य, गायन, वादन आणि सुगंधी द्रव्यांनी तथागत बुद्धांच्या अंतिम संस्काराची तयारी करण्यात आली. त्यावेळी मल्ल राजे लोक रडत होते. काही जे भिक्खू होते ते शोकाकुल झाले होते. आपण कधीही झोपलेली जी भगवान बुद्धांची मूर्ती वगैरे पाहिली असेल अजंता वेरूळाला महापरिनिर्वाण मुद्रेमध्ये किंवा कुशीनाऱ्याला, तुम्हाला अशा 3 मूर्त्या दिसते. एका बाजूला एक भिक्खू रडत आहे, एका बाजूला आनंद ध्यान करत आहे, एका बाजूला एक भिक्खू शोकाकुल आहे आणि मधामध्ये आणखी एक उपासक दिसते, भिक्खू नाही, त्याचं नाव आहे वज्रपाणी नावाचा मल्ल. जे या 3 मूर्त्या तुम्हाला दिसतात. तर त्यावेळी तथागत भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण होते. मी घटना सांगत आहोत. तथागत भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण कसं आहे आणि सामान्य माणसाचं महापरिनिर्वाण कसं आहे. मग तथागत भगवान बुद्धांच्या चितेला अग्नी देण्यात आला आणि तथागत भगवान बुद्धांचे मग त्या ठिकाणी शारीरिक धातू आहे, जे अस्थि धातू आहे, रक्ष आहे, ज्याला रॅलेक्स म्हणतात, तर त्या ठिकाणी ते मग चिताग्नी वगैरे आपल्याला माहित, आपण त्याला मराठीमध्ये लोक म्हणतात त्याला फुलं वगैरे म्हणतात, असे पांढरे वगैरे. मग आपण सकाळी वगैरे असं जात असतो, ते सगळं विधी वगैरे आटोपून घेतात. मग मल्ल लोकांनी काय केलं, ती तथागत भगवान बुद्धांचा जेव्हा तिथे शारीरिक धातू त्या ठिकाणी जे अग्नी विझवल्याच्या नंतर ते सर्व झाल्याच्या नंतर मल्ल लोकांनी पण तथागत भगवान बुद्धांनी बघितलं, बघा काय केलं होतं, महापरिनिर्वाणाच्या आधीच भिक्खूंना अशी सूचना केली होती. कोणती सूचना केली होती? की माझ्या महापरिनिर्वाणानंतर स्तूप उभारल्या जावे, चैत्य स्तूप, महास्तूप उभारल्या जावे. आणि ही स्तूप कुठे उभारल्या जावी? महामार्गावर जे लोकांना दर्शनीय असेल, लोकांच्या हितासाठी सुखासाठी ते हितप्रद असेल, अशा महामार्गावर माझे महास्तूप, ते चैत्य महास्तूप उभारल्या जावे. ही पहिली सूचना तथागत बुद्धांनी देऊन टाकलेली होती. मग चैत्य स्तूप, महास्तूप जे आपल्या विहारावर असते, जसं दीक्षाभूमीचा चैत्य स्तूप आहे किंवा सारनाथला वगैरे असे पाहतो आपण साची वगैरे, तर मग तथागत भगवान बुद्धांची जी संकल्पना आहे. मग चैत्य स्तूप कोणाकोणावर निर्माण केले जातात, तर तथागत भगवान बुद्धांनी सांगितले, जे सम्यक संबुद्ध लोक असतात, सम्यक संबुद्ध स्वतः स्वयं तथागत बुद्ध, सम्यक संबुद्धांच्या अस्थि धातूवर, शारीरिक धातूवर महास्तूप उभारल्या जातात. पहिला कोणाच्या याच्यावर? अरहंत सम्यक संबुद्धांच्या शारीरिक धातूवर महास्तूप उभारला जातो. दुसऱ्यांदा जे तथागत बुद्धांचे अंशी अग्रश्रावक आहे किंवा अरहंत भिक्खू आहे, अग्र भिक्खू आहे, तथागत भगवान बुद्धांचे अग्र शिष्य आहे, अरहंत शिष्य आहे भिक्खू, तर अशाही भिक्खूंच्या शारीरिक धातूंवर, अस्थींवर स्तूप उभारल्या जातात. आणि तिसरे सांगितले तथागत बुद्धांनी पच्चेक बुद्ध, पच्चेक म्हणजे प्रत्येक बुद्धांच्या शारीरिक धातूंवर सुद्धा महास्तूप उभारल्या जातो. आणि जे धम्मराजे आहे, धम्मराजिक स्तूपा म्हणजे महान सम्राट अशोक सारखे जे राजे महाराजे लोक आहेत, धम्मराजे, त्यांच्याही चक्रवर्ती, धम्म चक्रवर्ती राजे महाराजांच्या शारीरिक धातूवर सुद्धा स्तूप उभारले जातात. तर अशा 4 लोकांची नावं तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे. तर तथागत भगवान बुद्धांनी मग आपल्या महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर भिक्खूंना जी सूचना केली होती तथागत बुद्धांनी, तुम्ही ऐकत आहात, तर तथागत बुद्धांनी जी सूचना केली होती त्या सूचनेचं परिशीलन म्हणून महाकाश्यप भिक्खूंनी मग तथागत भगवान बुद्धांचे त्यावेळी, तर एक घटना त्या कुशीनगर मध्ये घडली. कोणती? की कुशीनगरचे जे मल्ल लोक होते, थोडे क्रूर होते, पण तथागत बुद्धांचे खूप श्रद्धा संपन्न उपासक होते कुशीनगरचे. तर ते कुशीनगरचे मल्ल लोक म्हणतात
तथागत बुद्धांचं महापरिनिर्वाण आमच्या कुशीनगरला झालं, शाल्वनात झालं, आमच्या नगरात झालं, कुशीनगरात. आणि तथागत भगवान बुद्धांच्या चितेला अग्नी, त्यांचा चिताग्नी, त्याचा अंतिम संस्कार, त्यांचा सगळा अंतिम संस्कार विधी आम्ही केलेला आहे. आणि इथेच महापरिनिर्वाण झाल्यामुळे भगवान बुद्धांच्या शारीरिक धातू ज्या काही अस्थी आहे ते आम्ही कोणालाही प्राप्त होऊ देणार नाही. आम्ही इथेच त्या सगळ्या अस्थी गोळा करणार आणि त्या अस्थी गोळा केल्याच्या नंतर इथेच आम्ही एक स्तूप करणार आहोत. आम्ही भगवान बुद्धांच्या शारीरिक धातूचा एकही अंश एवढसा कण सुद्धा इतरांना देणार नाही. असं कोण सूचना केली? कुशीनगरच्या मल्लराजे लोकांनी. आता असं होणार का? आता तथागत भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाची घटना संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये पोहोचली. संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये चर्चा झाली. चर्चा झाल्याच्या नंतर ही जी घटना आहे आता ती ज्यावेळी त्यांचा अंतिम विधी वगैरे करण्यात आला तर तथागत भगवान बुद्धांचा जेव्हा त्या ठिकाणी अस्थी गोळा करण्यात आल्या तर त्यावेळी अजातशत्रू राजा, मगध देशाच्या अजातशत्रू राजांनी निरोप पाठवला की तथागत बुद्धांचा म्हणजे माझे वडील राजा बिंबिसार हे तथागत बुद्धांचे महान शिष्य होते, उपासक होते, त्यांनी सेवा केली. आणि अजातशत्रूने निरोप पाठवला, आपला मंत्री पाठवला की तथागत बुद्धांच्या अस्थींचा काही भाग हिस्सा आम्हाला प्राप्त व्हावा. त्यानंतर तथागत भगवान बुद्धांच्या लिच्छवी लोकांनी सुद्धा निरोप पाठवला, राजे लोकांनी वैशालीच्या, की आम्हालाही तथागत बुद्धांच्या शारीरिक धातूंचा अस्थी आम्हाला काही भाग प्राप्त व्हावा. त्यानंतर काही त्या पावाच्या लोकांनी सुद्धा आणि कुशीनगर तिथचे मल्लच होते ते. त्यानंतर रामग्रामचे कोलीय लोक, तथागत बुद्ध आमचे तर ते सगळे सोयरेच होते, आमचे जावई होते, जरी ते सम्यक संबुद्ध असते तर कोलीय लोक त्यांनी सुद्धा निरोप झाला, कोलीय राजे लोकांनी, की तथागत बुद्धांच्या अस्थींचा काही भाग हिस्सा आम्हाला प्राप्त व्हावा. कपिल वस्तूचे काही शाक्य लोक होते, त्यांनी निरोप पाठवला की तथागत बुद्धांच्या अस्थींचा आम्हाला काही अंश प्राप्त व्हावा. तर अशा प्रकारे मगधचे अजातशत्रू असेल, वैशालीचे लिच्छवी असेल किंवा रामग्रामचे कोलीय असेल, कपिल वस्तूचे शाक्य असेल आणि पिप्पलीवनचे मौर्य, बुद्धाच्या काळामध्ये पिप्पलीवनचे मौर्य असेल किंवा अल्लकप्पचे बुली असेल. आणि दुसरी गोष्ट वेठदीपचे ब्राह्मण असेल. आता वेठदीप म्हणजे कशाला समजायचं? गुजरात मध्ये एक द्वारिका नावाचं ठिकाण आहे. अनेक लोकांना माहित नाही की वेठदीपच्या ब्राह्मणांनी सुद्धा भगवान बुद्धांच्या शारीरिक धातूंचा काही अंश मागितलेला होता वेठदीपच्या ब्राह्मणांनी. आता वेठदीप म्हणजे काय समजायचं? तर वेठदीप म्हणजे आजचं गुजरात मधलं द्वारिका नगरी, त्यालाच वेठदीप म्हणायचे. म्हणजे गुजरात मध्ये सुद्धा भगवान बुद्धांच्या शारीरिक धातूंचा एक अंश होता, हिस्सा होता. तिथे एक महास्तूप उभारला गेला होता. आपण पौराणिक कथांमध्ये असं ऐकल्या गेले की द्वारिका समुद्राच्या खाली गेली. द्वारिका समुद्राच्या खाली नाही गेली, त्या द्वारिकेला म्हणजेच त्यावेळेच्या वेठदीपला ती भगवान बुद्धांचा एक महास्तूप होता. तो महास्तूप समुद्राखाली बुडालेला होता, असं लक्षात घ्या. त्याचे एकूण म्हणजे तिदस पुरवरे नाग लोकच धूपे. तिदस म्हणजे काय? तिदस म्हणजे ती म्हणजे काय तर 3 आणि 10 म्हणजे काय तर 10. म्हणजे भगवान बुद्धांच्या एकूण आपल्याला तर एकूण 8 ऐकलेले आहे, पण तथागत बुद्धांच्या याच्यावर एकूण 13 प्रकारचे महास्तूप निर्माण करण्यात आले म्हणूनच आहे. बुद्ध धम्मच संघ सुगत तनुभवा धातवो धातु गब्बे लंकाय जम्बूदीपे तिदस पुरवरे नाग लोकेच धूपे सब्बे बुद्धस बिंबे सकल दस दिसे केस लोम आदि धातु वंदे सब्बेपि बुद्ध दस बल तनुज म्हणजे बोधी चेतय शारीरिक धातू महाबोधी बुद्ध रूपम सकलम सदा. म्हणजे भगवान बुद्धांचे शारीरिक धातू म्हणजे स्वतः भगवान बुद्धांचे ते काय आहे? बुद्ध रूपच आहे. 10 बल तनुज जे 10 बलांनी युक्त आहे. तनुज म्हणजे काय? शारीरिक धातू आहे भगवान बुद्धांचे, अस्थि आहे. तर तथागत भगवान बुद्धांच्या त्यांचं जे महापरिनिर्वाण झालं आणि आपण असं एक बघत असतो की तथागत भगवान बुद्धांचं त्या मुकुटबंधन चैत्य म्हणजे रामाभारा स्तूप तुम्हाला कुशीनगरला दिसते. त्या मुकुटबंधन चैत्याच्या ठिकाणी
त्या ठिकाणी भगवान बुद्धांचा अंतिम विधी करण्यात आला. तर भगवान बुद्ध आपण एक जर बघितलं तर मग ते 8 भाग तयार करण्यात आले. एकूण 13 भाग आहेत तसे, म्हणजे आपण गाथेमध्येच म्हणतो तिदस पुरवरे, ती म्हणजे 3 आणि दस म्हणजे 10. तर एकूण 13 ते भाग करण्यात आले. पण आपण गांधार शिल्पकलामध्ये पाहिलं तर एकूण 8 भाग करण्यात आलेले होते आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं महास्तूप, शारीरिक स्तूप निर्माण करण्यात आलेले होते. ते एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तथागत बुद्धांचं आपण बुद्धाणीस धम्मामध्ये पाहिलेलं आहे की जेव्हा तथागत बुद्ध सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, तर सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला तर ते काय म्हणजे रडत रडत जन्माला आले का? कसे आले? मोठ्या मोठ्या नाही असत, हा रडत रडत जन्माला नाही आले. हा तर तथागत बुद्ध खरोखरच रडत रडत जन्माला आले नाही आले रडत रडत तथागत बुद्ध. तर आता जर एखादे बाळ रडलं नाही तर आई म्हणजे आपल्याला असं वाटते की काही मुख बिकत नसेल का नाही, असं वगैरे नाही. काही लहान बाळ नाही रडत, पण तथागत बुद्ध मात्र रडत रडत जन्माला आले नाही. आता तथागत बुद्ध रडत रडत जन्मालाच आले नाही तर तथागत बुद्ध महापरिनिर्वाणाला रडत रडत जातील का? मरण तर हे सामान्य लोकांचं असतं. मरण कोणाचं असतं? सामान्य लोकांचं असतं. तथागत बुद्धाला पश्चातापाचं मरण आलं असेल का? अधोगतीचं मरण आहे का तथागत बुद्धांचं? मरण तर म्हणतच नाही आपण, महापरिनिर्वाण म्हणतो. मरण तुमचं आमचं असू शकते, आहे की नाही? तर तथागत बुद्धांची जी पोझिशन बघा कशी आहे. म्हणजे तथागत म्हणजे सिद्धार्थ गौतम हसत हसत म्हणता येणार नाही, पण ते रडत रडत तरी जन्माला आले नाही. आणि तेव्हा त्यांचं महापरिनिर्वाण झालं तेव्हाही मात्र त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू नव्हते, पश्चातापाची छटा नव्हती त्यांच्या शरीरावर. मग त्यांचं मरण, त्यांचं जे महापरिनिर्वाण आहे, आपलं जे पोझिशन आहे, आपली पोझिशन कशी आहे? आपली पोझिशन मराच्या वक्ती सगळ्यांना खाली टाकलं जातं आणि काही लोकांच्या डोळ्यामधून ते डोळे उघडे असते, कारण तृष्णा ना आसक्तीमध्ये ग्रसित लोक आहोत आपण. तर तथागत भगवान बुद्धांचं असं होतं का? असं वगैरे तोंड फाडून किंवा असं तोंड खुलं असेल किंवा डोळे वगैरे असं वगैरे नाही. तथागत बुद्धांची पोझिशन कशी आहे तुम्ही बघा अजंठा वेरूळ मध्ये. असं आहे की नाही? याला सिंह शय्या म्हणते, सिंह शय्या. म्हणजे जसा जंगलाचा राजा सिंह असतो ना, जंगलाचा राजा सिंह असतो, त्याला काय भीती असते का? कोणाची भीती असते? राजा आहे तो जंगलाचा. तर बुद्धांचं जे महापरिनिर्वाणाची पोझिशन बघा अशी आहे. तर याला कोणती मुद्रा म्हणतात? बुद्धांची महापरिनिर्वाण मुद्रा म्हणतात, पण ती सिंहशय्या आहे. तर ती महापरिनिर्वाण मुद्रा किंवा सिंहशय्याच्या पोझिशन मध्ये याला आपण असं म्हटलं तरी चालेल की बादशासारखं महापरिनिर्वाण म्हणजे बादशासारखं मरण असं आहे ते. तर तथागत बुद्धांचं म्हणजे ते पोझिशन बघा कशी आहे, किती सुंदर पोझिशन आहे. तर तथागत बुद्ध भगवान बुद्धांच्या मग त्या अस्थी एकत्रित करण्यात आल्या, त्याचे एकूण 8 भाग करण्यात आले. पिपलीवनच्या मोऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी काही अंगार स्तूप निर्माण केलेला होता. तर मग ते आपण जे तथागत भगवान बुद्धांचे जे शारीरिक धातू एकत्र करण्यात आले, त्याची कहाणी खूप सुंदर आहे. तर मी तुम्हाला कहाणी सांगितली होती की ते मल्लराजे लोक म्हणत होते कुशीनगरचे की भगवान बुद्धांच्या अस्थीचा एकही कण आम्ही इतरांना देणार नाही. मग आता देणार नाही तर मग त्या मल्लराजे लोकांनी माहिती आहे का काय केलं? भगवान बुद्धांचं जिथं चिताग्नी जे त्यांची चिताग्नी त्या ठिकाणी जळलेली होती, तर त्या ठिकाणी माहिती आहे का काय केलं होतं? त्यांनी बाणांचा असा घेर केला होता. काय केला होता? असा घेर, असे बाण वगैरे टोचले होते, म्हणजे कोणीही त्या चितेच्या त्या शारीरिक धातूला हात लावू नये. सगळ्या शारीरिक धातू तथागत बुद्धांच्या सगळ्या अस्थी कोणाच्या आहे? आमच्याच आहेत, त्या कोणाला घेऊ देणार नाही. पण सगळे राजे महाराजे लोकांनी अजातशत्रूंनी निरोप पाठवला. त्या रामग्रामच्या कोलियांना, कपिलवस्तूच्या शाक्यांनी, अल्लकप्पच्या बुलींनी, सगळ्या त्या महाजनपदाच्या लोकांनी निरोप पाठवला. जर कुशीनगरचे ते मल्लराजे लोक भगवान बुद्धांच्या शारीरिक धातू जर आम्हाला देत नसेल तर आम्ही युद्ध करायला तयार आहे. कायच्यासाठी युद्ध? नीट आहे का? कशासाठी युद्ध? भगवान बुद्धांच्या त्या शारीरिक धातूंचे अस्थिकण आम्हाला, त्या अस्थी त्या रॅलेक्स पाहिजे. आम्ही त्याच्यावर स्तूप उभारणार आहोत आमच्या नगरामध्ये, आमच्या प्रदेशामध्ये आम्ही स्तूप उभार, आम्हाला त्या हव्याच. आणि जर ते मल्ल लोक जर आम्हाला देत नसेल तर आम्ही लढाई करायला तयार आहोत.
लढाई काय? आता लढाई म्हणजे काय चार लोकांचं भांडण आहे का? लढाईमध्ये हजारो लाखो लोक मरतात. लढाई म्हणजे काही साधी नसते. आता इथे लढाई कशासाठी करायला तयार आहे राजे लोक, अजाशत्रू वगैरे? बुद्धांच्या शारीरिक अस्थी मिळाल्या पाहिजे, त्या धातू मिळाल्या पाहिजे. तर त्यावेळी मल्ल लोकांना काही भिक्खू लोक आणि द्रोण नावाचा एक म्हातारा भिक्खू, तो ब्राह्मण आहे म्हणतात, तर ते समजावतात की तथागत बुद्धांनी युद्ध होऊ नये, माणसं मारल्या जाऊ नये, त्या शाक्य आणि कोलियांच्या युद्धामध्ये माणसं मारल्या जाऊ नये, आणि म्हणून त्यांनी जिवंतपणे युद्ध करायला नाही सांगितलं, वैरत्व करायला सांगितलं नाही. आणि बुद्धांच्या शारीरिक धातूसाठी आपण युद्ध करून राहिलो, ही गोष्ट शोभणारी नाही आहे. जिवंतपणे बुद्धानं युद्धाला नकार केला आणि बुद्धांच्या शारीरिक धातूसाठी आपण युद्ध करावं, ही गोष्ट चांगली नाही, अशोभनीय आहे. तथागत बुद्धाने शांतीचाच मार्ग सांगितलेला आहे की वैराने वैर कधीही संपत नाही. तर लक्षात घ्या, त्यावेळी द्रोण नावाच्या त्या म्हाताऱ्या भिक्खूनी, त्या ब्राह्मणांनी त्याचे एक 8 भाग करण्यात आले. किती भाग केले मग? 8 भाग करण्यात आले. आणि त्याच्या ज्या 8 भाग केले होते त्या भिक्षा पात्राने, ते पात्र होतं 8 भाग करून दिले होते असे, ते तुम्हाला मूर्तिकलामध्ये दिसेल. गांधारमध्ये अफगाणिस्तानचे असे भाग वगैरे करताना तुम्ही शिल्पकला पाहू शकता, गांधार शिल्पकला. तर त्याच्यामध्ये 8 भाग करून दिले. आणि मग तो द्रोण नावाचा तो ब्राह्मण भिक्खू म्हणतो की आता तर मी भगवान बुद्धांचे जे शारीरिक धातू आहे ना, त्याचे मी 8 भाग करून दिलेले आहे वेगवेगळ्या राजे महाराजांना. तर ते भिक्षा पात्रांनी, ज्या पात्राने मी त्या अस्थीचे भाग करून दिले, ते भिक्षा पात्र, ते पात्र माझ्याकडे असावे. मीही माझ्या प्रदेशामध्ये जाऊन त्याच्यावर काय करेल? एक स्तूप उभारेल, म्हणजे भिक्षा पात्रावरही स्तूप उभारेल, असं त्या द्रोण नावाच्या त्या व्यक्तीनं सांगितलं. त्याला ते पात्र देण्यात आलं आणि 8 याच्यावर काय करण्यात आले मग? तिदस्सपूर, म्हणजे काही मग दंत धातूवर सुद्धा भगवान बुद्धांच्या स्तूप, म्हणजे एकूण 13 आहे, पण तसं त्या प्रकारे 8चा असा उल्लेख आपल्याला दिसतो, तसा 13 ही दिसतो, पण ते दंत धातू, केस धातू वगैरे अशा प्रकारे. तर मला एक गोष्ट या ठिकाणी प्रकर्षाने म्हणायची आहे की जगामध्ये असा एक महान महापुरुष झालेला आहे तथागत सम्यक संबुद्ध, की या सम्यक संबुद्धांनी, या सम्यक संबुद्धांच्या शारीरिक धातूसाठी काय होणार आहे? युद्ध होणार आहे. युद्ध व्हायला तयार होतं, पण युद्ध झालं नाही झालं. त्या ठिकाणी सामंजस्यपणानं व्यवस्थितपणे तो मुद्दा हाताळण्यात आला. प्रश्न या ठिकाणी असा निर्माण होतो की जगामध्ये असा एक महान व्यक्ती आहे तथागत बुद्ध, ज्यांच्या शारीरिक धातूंसाठी युद्ध करायला लोक तयार होते. आता हे तर तथागत बुद्धांच्या अस्तित्व झालं, हे तथागत बुद्धांच्या अस्तित्व झालं, हे तथागत बुद्धांच्या अस्तित्व. मला काय म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं दिल्लीला, तर त्यांच्या अंतिम संस्काराला, महापरिनिर्वाणाला मुंबईला 25 लाख लोक होते. जगामध्ये बाबासाहेबांसारखी म्हणजे अंतिम संस्कार विधी बुद्धाच्या नंतर कुणाचा झाला? डॉक्टर. 25 लाख लोकांच्या चुली पेटल्या नाही मुंबईला. आणि बाबासाहेबांच्या अस्थीचं काय झालं तुम्हाला माहितच आहे. बाबासाहेबांच्या अस्थी आणि बुद्धांच्या अस्थीवर मग किती स्तूप उभारले गेले? बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर राजे महाराजांनी त्याच्यावर 8 स्तूप उभारल्या गेली. 8 स्तूप उभारल्या गेल्याच्या नंतर लक्षात घ्या, त्या ठिकाणी युद्ध नाही झालं, पण 8 स्तूप उभारल्या गेली. तर भगवान बुद्ध असे एक महान पुरुष आहे. आता एक आपण कल्पना करा की भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर किती स्तूप उभारल्या गेली? 8 स्तूप त्या राजे महाराजांनी उभारल्या गेले. आणि नंतर सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये त्याच 8 स्तूपांपैकीच्या 7 स्तूपाचं, रामग्रामच्या कोलियांच्या स्तूपाचं उत्खनन नाही करू दिलं त्या नागलोकांनी, कोलिय नागलोकांनी. त्याच्यापैकी 7 स्तूपांच्या तथागत बुद्धांच्या थोड्या थोड्या शारीरिक धातू सम्राट अशोकांनी काढल्या, काही शिल्लक ठेवल्या त्या ठिकाणी. आणि त्याच्यावर एकूण किती स्तूप उभारले? म्हणजे भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर राजे महाराजांनी 8 महास्तूप उभारले. आणि मग सम्राट अशोकांनी, एकट्या सम्राट अशोकांनी, महान एकट्या सम्राट अशोकांनी 84,000 महास्तूप पाकिस्तान, अफगाणिस्तान, पूर्ण जम्बूद्वीपामध्ये, पूर्ण आशिया खंडामध्ये, आशिया खंड म्हणजे पूर्ण जम्बूद्वीपाचा भाग, या पूर्ण जम्बूद्वीप, या पूर्ण भारतामध्ये एकूण किती स्तूप उभारले तरी? 84,000. कोणाच्या धातूवर? बुद्धांच्या. असेल कोणा महामानवाचे? म्हणजे जगामध्ये जम्बूद्वीपामध्ये 84,000 महास्तूप, चैत्य स्तूप, साचीच्या स्तूपाप्रमाणे स्तूप सम्राट अशोकांनी
उभारलेली होती, उभारलेली. म्हणजे बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर किती? 8. आणि सम्राट अशोकाने किती? 84,000. 84,000. म्हणजे भगवान बुद्धांच्या अस्थी काही पाण्यामध्ये शिरवण्याचं काम पडलं, नदी वगैरे, समुद्रात वगैरे. म्हणजे भगवान बुद्धांच्या अस्थी पाण्यामध्ये शिरवण्याची गरजच भासली नाही, ते हे पडलंच नाही. उलट त्या अस्थी लोकांना शिल्लक राहिल्या नाही, काही काही लोकांना असंही झालेलं आहे. म्हणजे तथागत बुद्धांच्या अस्थीचं काय झालं तर तथागत बुद्धांच्या अस्थीवर 8 आणि नंतर 84,000 महास्तूप एकट्या सम्राट अशोकांनी निर्माण केले. एक गोष्ट आपण महत्वाची लक्षात घेतली पाहिजे. हे तर म्हणजे तथागत बुद्धांच्या शारीरिक धातूवर 84,000 महास्तूप निर्माण झाली. साचीच्या स्तूपाप्रमाणे तुमच्या अस्थीचं काय होणार आहे? हा, तुमच्या अस्थीचं काय होणार आहे? तुमच्या अस्थीचं काय होणार आहे? हा, वर्धा नदीवर आहे का नाही? कारण आपण आपले कुशल कर्म नाही, आपल्या अस्थीचं काय होणार आहे? आपल्या अस्थीचं म्हणूनच तथागत बुद्धाने सांगितलं आहे, पुतंग मत्ती धनंग मत्ती इति बालो विहयती अत्तही अत्तनो नत्ती कुत्तो पुत्तंग कुतो धनंग. म्हणजेच काय? हे मूर्ख माणसा, माझा पुत्र माझा पुत्र, माझे धन असं जे तू म्हणत आहे ना, तुझं स्वतःच शरीर तुझं नाही तर कुठला पुत्र आणि कुठलं धन. कालच मी तुम्हाला एक गोष्ट शिकवली रट्टपालची, आपली कशावरही मालकी नाही, सर्व काही मागे सोडूनच जावे लागते. आपल्या शरीरावर आपली हुकूमत नाही तर कुठला पुत्र आणि कुठलं धन. तुम्ही निधिखंड सुत्त वाचा, त्याच्यामध्ये इतका सुंदर उपदेश केलेला आहे. कोणता उपदेश केला बघा शॉर्टकट मध्ये, की एखाद्या घरचा एखादा व्यक्ती मरण पावला तर त्याचे हिस्सेदार पुढे येतात. म्हणजे एखाद्या घरचा व्यक्ती मरण पावला म्हणजे इकडे मयत झाली, सद्गत झाली, त्याची अस्थि विसर्जन झालं, सगळं झाल्याच्या नंतर जे काही आपण जे करत असतो, करतात ना लोक, दशक्रिया विधी हिंदू बांधव वगैरे करतात, तर हे सगळं झाल्याच्या नंतर त्याचे हिस्सेदार पुढे येतात, माझा हिस्सा हवा, माझा हिस्सा हवा. पण तथागत बुद्ध म्हणतात म्हणजे धम्माचे हिस्सेदार खूप कमी येतात, ते नको आहेत कोणाला. पण लक्षात घ्या, म्हणजे जे धनसंपत्तीचे हिस्सेदार आहे ते पुढे येतात, हात पसरवतात, माझा हिस्सा मला द्या, आहे का नाही. मला एक गोष्ट सांगा, जे तुमचं धम्माचं धन आहे, अविनाशी धम्माचं धन, हे अविनाशी आहे. हे जे धनसंपत्ती आहे हे तुमची विनाशी आहे, ही नष्ट होणारी तर आहेच, पण हे इथेच राहणार आहे, त्याचे हिस्सेदार येणार आहे, त्याच्यासाठी कलह उत्पन्न होणार आहे, पारिवारिक कलह उत्पन्न होणार आहे. पण लक्षात घ्या, अविनाशी धन कोणीही चोरून नेऊ शकत नाही, त्याची कोणीही हिस्सेदार येत नाही आणि त्याच्यासाठी कोणीही कलह करायला पुढे येत नाही. ही गोष्ट लक्षात आली का तुम्हाला? तर तथागत बुद्धांचं हे जे तथागत बुद्धांचं जे महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर एकमेव असा एक व्यक्ती आहे तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की ज्यांच्या अस्थी पाण्यामध्ये त्याचं अस्थीचं विसर्जन करण्याची संधीच उपलब्ध झाली नाही. तर त्यांचे एवढे कुशल कर्म होते, तथागत बुद्ध आहेत ते. तथागत बुद्धांच्या अस्थी पाण्यामध्ये शिरवण्यात आल्या नाही. आपल्या अस्थीचं काय होणार आहे? ज्याच्यासाठी आपण एवढी आसक्ती करतो, लोभ करतो, हव्यास करतो, जेवढं तृष्णेनं आपलं बरबटलेलं मन आहे, तर एक गोष्ट प्रामुख्यानं तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की माझ्या अस्थीचं काय होणार आहे. काय तुमच्या अस्थीवर एखादी थडगं बांधणार आहे, एखादी समाधी आहे की नाही, आहे की नाही? तुमचं सगळं काही म्हणजे तुमच्या याच्यावर एकही स्तूप निर्माण होणार नाही. बाबासाहेबांच्या याच्यावर कमीत कमी त्यांच्या शारीरिक धातू दीक्षाभूमीला आहे, चैत्यभूमीला आहे, आणि भगवंताच्या आजही 84,000 झाले तरी आजही भगवान बुद्धांच्या अस्थी बघा सगळीकडे आणत असताना आपल्याला एवढं जरी माहित झालं की थायलंड मधून बुद्धांच्या अस्थी आलेल्या आहे, श्रीलंकेमधून बुद्धांच्या अस्थी आलेल्या आहे, या देशामधून बुद्धाच्या अस्थी आलेल्या आहे, तर आपण किती आदर भावानं लोक रस्त्या, म्हणजे आज 2000 पेक्षा जास्त वर्ष झाली तरी भगवान बुद्धांच्या साध्या शारीरिक धातूला आपण काय करतो? वंदन करत असतो. एवढ्या त्या अस्थी महत्वाच्या. आपल्या अस्थी तर दिसणारच नाही लोकांना, त्याचा माती मोल आहे आणि त्या पाण्यामध्ये शिरवण्यात येणारा. तर असं आहे तथागत भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाणाची मी जी गोष्ट सांगितली आहे तुम्हाला, मी त्याचा एक थोडा शेवट सांगतो आणि या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर तथागत भगवान बुद्धांच्या अगोदर, तथागत भगवान बुद्धांना जेव्हा महापरिनिर्वाण नाही, जेव्हा तथागत बुद्धांना जेव्हा बुद्धत्व प्राप्ती झाली, तर त्यावेळी ब्रह्मदेशातले म्हणजे म्यानमार देश
तो भारताचाच एक भाग होता जम्बूद्वीपचा. तिथे काही 2 व्यापारी आले होते. भगवान बुद्धांचे प्रथम उपासक तपस्सू आणि भल्लिक. त्याचं नाव काय आहे? तथागत बुद्धांचे प्रथम उपासक कोण? तर ते व्यापारी होते. ब्रह्मदेश म्यानमारचे ते व्यापाराच्या निमित्ताने आले होते. आणि व्यापाराच्या निमित्ताने येत असताना ते बोधगयाच्या महामार्गावरून जात असताना तेव्हा नुकतेच तथागत बुद्ध सिद्धार्थ गौतमांना बुद्धत्व प्राप्ती झाली होती. त्यांनी तथागत बुद्धांना भोजन दान दिलं होतं. बुद्धत्व प्राप्तीनंतरचं पहिलं भोजन कोणाचं? तपस्सू आणि भल्लिकाचं. तर तपस्सू आणि भल्लिक म्हणत आहे तथागत बुद्धा जिवंतपणीच की आपल्याला बुद्धत्व प्राप्ती झाली आहे. त्यांनी 2 शरणागमन केले आहे. तथागत बुद्धाला म्हणत आहे आम्हाला तुमचे केस धातू द्यावे, मोरपंखी निळसर केस. तर तथागत बुद्धांनी तपस्सू नावाच्या एका उपासकाला 4 आपले केस डोक्याचे 4 मोरपंखी निळसर केस, एका तपस्सूला 4 केस दान केली, केस धातू, आणि दुसऱ्याला भल्लिकला 4. किती झाले एकूण? 8 केस धातू. म्हणतो आपण केस लोम धातू वंदे, केस लोम. तर म्हणजे 4 असे एकूण 4 म्हणजे 8 केस धातू. म्हणजे लक्षात घे. हे मग या केसांचं काय झालं? या केसांचं हे जे 8 केस धातू दान केले होते तपस्सू आणि भल्लिकला, तर या तपस्सू आणि भल्लिकनं बुद्धांच्या जिवंतपणीच त्यांनी ब्रह्मदेशला म्हणजे आजच्या म्यानमारला तिथे त्यांनी त्या 8 केस धातूवर भगवान बुद्धांच्या तिथे स्तूप उभारला. त्या स्तूपांचं नाव आहे श्वेडेगान पॅगोडा. महान सम्राट अशोकाने सोन आणि उत्तर नावाच्या भिक्खूला त्याच ठिकाणी पाठवलं ब्रह्मदेशात नंतरच्या काळामध्ये सम्राट अशोकांनी. तर ते श्वेडेगान पॅगोडाचा जीर्णोद्धार रिकन्स्ट्रक्शनचं काम सोन आणि उत्तर नावाच्या 2 अरहंत भिक्खूंनी केलेलं आहे. म्हणजे भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर तर सोडाच, पण जिवंतपणे सुद्धा भगवान बुद्धांच्या जे केस धातू आहे त्याच्याविषयी किती श्रद्धा त्या काळामध्ये लोकांना होते तपस्सू आणि भल्लिक. मी तुम्हाला जर असं विचारलं की तथागत भगवान बुद्धांच्या आधी कोणाचं परिनिर्वाण झालं, तर आपण लक्षात घेतलं पाहिजे तथागत बुद्धांचे 2 धम्म सेनापती होते. डावा उजवा हात, महान अग्रभिक्षू अग्रश्रावक. एक म्हणजे सारीपुत्ता आणि महामोगलाय. मग सारीपुत्ताचं आधी परिनिर्वाण झालं नालंदाला आणि महामोगलांचंही लगेच त्याच वेळी झाली कार्तिक अमावस्येला. ठीक ना? आता मला सांगा तथागत बुद्धांचं जिवंतपणी तर त्यांच्या शारीरिक धातूविषयी श्रद्धा निर्माण होतीच, त्यांच्यावर स्तूप तर झालेच होते. परंतु लक्षात घ्या सारीपुत्ताच्या जेव्हा अस्थी नालंदात त्याचं परिनिर्वाण झालं, तर स्वतः सारीपुत्तांच्या अस्थी तथागत बुद्धांच्या त्या श्रावस्तीच्या जेतवनामध्ये पेश करण्यात आल्या होत्या. तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं होतं भिक्खूंना, हे भिक्खूंनो त्या सारीपुत्तांच्या अस्थीकडे बघा. तो पृथ्वी समान क्षमाशील होता, संग्रह वृत्तीचा नव्हता, तो प्रज्ञावान होता, तो पराकाष्ठा करत होता, परिश्रमी होता, आळशी नव्हता, त्याला त्यांच्याकडे संग्रह वृत्ती नव्हती, आणि तो पृथ्वी समान क्षमाशील होता. पृथ्वी समान म्हणजे काय? पृथ्वी कोणावरही रागावत नाही. पृथ्वी समान क्षमाशील होता सारीपुत्त. म्हणून जिवंतपणी म्हणजे तथागत बुद्धांच्या हयातीमध्ये स्वतः तथागत बुद्धांनी सारीपुत्तांच्या शारीरिक धातूवर त्यांच्या जन्मगावी म्हणजे जिथं जन्म झाला तिथंच सारीपुत्ताचं परिनिर्वाण झालं होतं. नालंदाला स्वतः सम्राट अशोकांनी तिथे स्तूप उभारला होता, पण जिवंतपणेच तथागत बुद्धांनी त्याच्यासाठी आज्ञा दिली होती की सारीपुत्तांच्याही शारीरिक धातूवर काय निर्माण करण्यात यावा? स्तूपही. महामोगलांच्या शारीरिक धातूवर बुद्धांनीच आज्ञा केली, सारीपुत्तांच्याही याच्यावर. आणि असं म्हणतात की बाह्य दारुचिर्य नावाचा भिक्खू एक गुजरातचा त्यावेळी भगवान बुद्धाकडे प्रवचित झाला होता, त्यांच्याही स्तूपांच्या संदर्भातली आज्ञा तथागत भगवान बुद्धांनी दिलेली होती. तर मी तुम्हाला या ठिकाणी जी आम्ही घटना कोणती सांगत आहोत तुम्हाला, तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या संदर्भात मी तुम्हाला प्रवचन करत आहोत. तर एकूण 4 प्रकारचे स्तूप असतात ते मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. ही एकूण 4 प्रकारचे स्तूप असतात. पहिला स्तूप असतो, लक्षात घ्या, पहिला स्तूप असतो महाचैत्य स्तूप. लक्षात घ्यायचं महाचैत्य स्तूप कशाला म्हणायचं, तर तथागत बुद्धांचे जे शारीरिक धातू आहे, दंत धातू आहे, केस धातू आहे, भगवान बुद्धांच्या ज्या अस्थी आहे त्याच्यावर जे स्तूप निर्माण केले जातात त्याला कोणते स्तूप म्हणतात? चैत्य महास्तूप. चैत्य स्तूप म्हणजे शारीरिक धातूंवर अस्थींवर निर्माण केले जाते. उदाहरणार्थ सांचीचा स्तूप. सांचीचा स्तूप भगवान बुद्धांच्या अस्थी धातूवर निर्माण झालेला आहे. आलं का लक्षात तुम्हाला?
तर तथागत बुद्धांच्या केवळ शारीरिक धातूंवरच नाही, तर तथागत भगवान बुद्धांच्या म्हणजे पहिल्या प्रकारचा जो स्तूप सांगितलाय त्याला शारीरिक स्तूप म्हणतात, शारीरिक धातू स्तूप. दुसऱ्या प्रकारचा जो स्तूप उभारला जातो त्याला पारिभौगिक स्तूपा म्हणतात. स्तूपाचा दुसरा प्रकार मी सांगत आहोत तुम्हाला, पारिभौगिक स्तूपा. पारिभौगिक स्तूपा म्हणजे काय? भगवान बुद्धांचं चिवर, भगवान बुद्धांचं भिक्षापात्र, भगवान बुद्धांची संघाटी, भगवान बुद्धाने वापरलेल्या ज्या काही वस्तू असेल दैनंदिन जीवनामध्ये त्या भिक्षापात्रावर, चिवरावर, संघाटीवर, जे काही प्याला असेल त्याच्यावर सुद्धा स्तूप निर्माण, ज्या गोष्टी तथागत बुद्धांनी अनंत भिक्खूंनी उपभोगल्या आहे त्याच्यावर सुद्धा स्तूप उभारला जातो. त्या स्तूपाला पारिभौगिक स्तूप असं म्हटलं जातं. स्तूपाचे एकूण किती प्रकार आहे? 4 प्रकारचे स्तूप असतात. आणि तिसऱ्या प्रकारचा स्तूप आहे जो सांगितलेला आहे तो आहे उद्देशिका स्तूप. उद्देशिका स्तूप म्हणजे काय? भगवान बुद्धांच्या जीवनाशी संबंधित असलेले ठिकाणं, म्हणजे तथागत बुद्धाने या ठिकाणी प्रवचन केलं, वर्षावास केला, महापरिनिर्वाण झालं, तथागत बुद्ध एक रात्रला या ठिकाणी थांबले, म्हणजे बुद्धाच्या जीवनाशी संबंधित असलेल्या स्थळांच्या ठिकाणी जे स्तूप उभारले जातात त्याला उद्देशिका स्तूप म्हणतात. म्हणजे कुठला तरी उद्देश बुद्धाच्या जीवनाशी निगडीत असलेल्या ठिकाणावर जे स्तूप उभारले जातात त्याला उद्देशिका स्तूप असं म्हटलं जातं. माझा तुम्हाला विषय समजत नसलेले 4 मी जे स्तूप सांगत आहोत. आणि चौथ्या प्रकारचा जो स्तूप आहे, तुम्ही कधी इथे गेले अजंठा, वेरूळ, कार्ले, भाजेला जर तुम्ही गेले किंवा बुद्ध गेले तुम्हाला छोटे छोटे स्तूप दिसतात, त्याला मनोती स्तूप म्हणतात. काय म्हणतात? मनोती स्तूप. मनोती स्तूप म्हणजे जे लोक फक्त ते स्तूपासारखे करून त्याला एक आदरभाव प्रकट करण्यासाठी, सत्कार प्रकट करण्यासाठी एक स्तूपनुमा, स्तूपांच्या आकारासारखे त्याच्यामध्ये शारीरिक धातू असतातही आणि नसतातही, तर जे अनंत भिक्खू आहे किंवा बोधिसत्व व्यक्तींच्या याच्यावर ते स्तूप निर्माण केले जातात छोटे छोटे, त्याला मनोती स्तूप म्हणतात. आणि या मनोती स्तूपांचंच रूपांतर नंतर ब्राह्मणी हिंदू लोकांनी शिवलिंगामध्ये केलेलं आहे. त्याच्यावर वगैरे ते बेलपत्री वगैरे चढवतात. तर हा एक स्तूपाचा म्हणजे हे मनोती स्तूपांचंच रूपांतर, जेवढे जेवढे हिंदू धर्माच्या मंदिरामध्ये तुम्हाला शिवलिंग दिसतात ते शिवलिंग नाही आहे, ते मनोती स्तूपाचं रूपांतर आहे. आणि ते मनोती स्तूप म्हणजे हे चौथ्या प्रकारचा स्तूप आहे. आलं का लक्षात तुम्हाला? ही घटना जे लक्षात आली का तुम्हाला? तर तुम्ही दिवाळीच्या दिवशी एक ग्रामीण भागामध्ये एक गोष्ट होते की तथागत भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 8 आणि सम्राट अशोकाने किती 84,000 स्तूप पूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये निर्माण केले होते. आणि मोगली पुत्र तिस्सानं ती आज्ञा दिली होती. धम्मयात्रा केल्याच्या नंतर सम्राट अशोकाने किती मोठा धन खर्च केला असेल. 84,000 स्तूप म्हणजे काही साधी गोष्ट नाही. आणि जिथं जिथं 84,000 महास्तूप निर्माण केली त्या ठिकाणी 84,000 बोधी वृक्षही लावली सम्राट अशोकाने. लक्षात घ्या. तर त्या ठिकाणी लावत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण त्या ठिकाणी की तथागत बुद्धांच्या ज्या शारीरिक धातूंचं जे हे आहे समजा जे वितरण झाल्याच्या नंतर ह्या सर्व ज्या जे काही मी तुम्हाला आता ते घटनाक्रम सांगितलेला आहे, तर हे जे 4 प्रकारचे जे महास्तूप आहे तर एकाच वेळी त्याचं उद्घाटन नाही झालं भारतामध्ये. उद्घाटन आता एवढे 84,000 जे महास्तूप पूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये तयार करण्यात आले तर त्याचं इनोग्रेशन स्वतः मोगली पुत्र तिस्सा आणि सम्राट अशोकांनी त्याचं ज्या स्तूपांचं इनोग्रेशन करण्यात आलं. आता त्या काळामध्ये काही तर मेणबत्त्या नव्हत्या. म्हणजे आज तुम्ही साचीला वगैरे जाता किंवा बोधगया महाबोधी महावीराला जाता तर असं माहितीये का साचीला एक परंपरा आहे. कार्तिक पौर्णिमेला जर तुम्ही गेले तर आता बुद्धाच्या काळापासूनच ती परंपरा आहे. आता मेणबत्त्या अलीकडच्या आहे. मग बुद्धाच्या काळामध्ये प्रकाशासाठी काय लावलं जातं ते तुम्ही नालंदाला जाऊन पहा, तुम्हाला छोटे छोटे असे कोणाड्या दिसते त्याच्यामध्ये दिवे लावत होते भिक्खू लोक प्रकाशासाठी. मग स्तूपाच्या गोल 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 काय लावल्या जात होते नीट ऐका काय काय लावल्या जात होते दिवे लावल्या जात होते. मग सम्राट अशोकांनी त्यावेळी काय केलं जेवढे काही महास्तूप उभारले होते 200 फुटाचे स्वतः युआन शांग फायान म्हणतो की बोध गयाला 200 फुटाचा स्तूप होता साधी उंची नाही. आणि त्या 200 फुटांच्या स्तूपांवर फुलांचं आच्छादन केलं जात होतं 84,000 स्तूपांचं. आणि त्या 84,000 स्तूपांच्या गोल 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 काय केल्या जात होते दिवे लावल्या जात होते. आणि त्याचा प्रकाश त्याला दीपदान उत्सव हा सम्राट अशोकाने चालू केलेला होता. पण तो फक्त काही दिवाळीच्या दिवशी नाही, महिन्यातून 4दा तो दीपदान उत्सव चालायचा. 2 अष्टमी 1 अमावस्या आणि प्रत्येक पौर्णिमेला महिन्यातून 4दा त्या 84,000 महास्तूपापाशी प्रकाश म्हणजे ते दीपदान उत्सव केला जायचे. एका पौर्णिमेची गोष्ट नाही.
म्हणजे महिन्यातून 4दा, म्हणजे उपोषताच्या 4 दिवसाला, उपोषताच्या दिवशी महिन्यातून 4दा, तर त्या दिवसाला, त्या प्रत्येक उपोषताला, पौर्णिमेला, अमावस्याला, अष्टमीला 4 दिवसाला महिन्यातून त्या ठिकाणी दीपदान उत्सव चालायचा. लक्षात घ्या. तर आता आपण पाहतो दिवाळीमध्ये हिंदू बांधव माहिती का काय करतात, त्या स्तूपाचं एक परिवर्तन झालेलं आहे. कोणतं परिवर्तन झालं आहे? त्या स्तूपांचं परिवर्तन असं झालेलं आहे की काही हिंदू बांधव माहिती का काय करतात, त्या ठिकाणी अंगणामध्ये दिवाळीच्या दिवशी शेणाचं गोल गोल शेणाचा महास्तूप त्या ठिकाणी उभारतात. त्याला काय म्हणतात? नाही, ते महिषासूर वेगळा असतो. तर त्याला पांडव म्हणतात लोक. तर ते असे गोल 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 वगैरे तयार करतात ना. नीट आहे का? मला तुम्हाला काय सांगायचं आहे, बोलू नका. मला तुम्हाला काय म्हणायचं आहे, हसण्याचं नाही, हस. तर असे गोल गोल शेणाचा असा स्तूप हे करतात शेणाचं, आणि त्याच्यावर वगैरे असे फूल वगैरे टोचतात, रांगोळी वगैरे काढतात, आणि त्याच्या भोवताल माहितीये का काय करतात, वरत सुद्धा दिवे ठेवतात, आणि त्या शेणाच्या जे गोल राऊंड राहते, त्या गोल राऊंडच्या आजूबाजूला काय करतात, दिवे ठेवतात. मग ही परंपरा कोणाची वय? बौद्धांचीच परंपरा आहे, पण ती गोबर पूजेमध्ये केलेली आहे. पण ती ऍक्च्युली कशाची पूजा आहे? स्तूपांची पूजा आहे. मग ही स्तूप पूजा, हे दीपदान उत्सव, ती गोबर पूजेमध्ये गेले. म्हणजे ते गोबराचा जो आकार पाहतो तुम्ही, ते पांडव ज्याला तुम्ही म्हणता, ते स्तूपासारखंच आहे, साचीच्या स्तूपासारखं. म्हणजे हे काय झालं? प्रतिक्रांतीच्या नंतर झालं. म्हणजे गाय पवित्र झाली आहे, आणि गायीचं गोबर सुद्धा काय झालेलं आहे? पवित्र झालं आहे. ती गोबर पूजा आहे, पण ऍक्च्युली ती भगवान बुद्धांच्या 84,000 स्तूपांची, प्रतीकांची पूजा आहे. लक्षात घ्या. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पवनीला स्तूप होता. स्वतः सम्राट अशोक पवनीला येऊन गेले. आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये बाबासाहेब भंडाऱ्याला पवनीला आलेले आहे. तर तिथे सम्राट अशोकांचे एकूण 4 स्तूप आहे, साधी गोष्ट नाही. तर तथागत भगवान बुद्धांच्या त्या 84,000 स्तूपांचं त्या ठिकाणी एक दीपदान उत्सव चालायचा, आणि महिन्यातून कितीदा चालायचा तो? 4दा चालायचा. तर तथागत भगवान बुद्धांची जिथे मूर्तीच्या संदर्भात मी बोलतो, आणि या ठिकाणी थांबतो, की तथागत भगवान बुद्धांची जे मूर्ती आहे, तुम्ही कधी कुशीनगरला जर गेले असेल, तुम्हाला एक मूर्ती दिसते महापरिनिर्वाणातली. आता जी तुम्हाला मूर्ती दिसते, ती मूर्तीची बलुआ पत्थरची आहे, आणि ती मूर्ती स्वतः मथुरा शैलीतली आहे, कुशाण गुप्त काळातली. ऍक्च्युली ती गुप्तकालीन मूर्ती आहे, लाल बलुआ पत्थर मध्ये ती झोपलेली आहे. आता तुम्हाला दिसतं, पण ती मूर्ती 200 फुटाच्या स्तूपाखाली दबलेली होती, मातीखाली होती. आणि ती मूर्ती भिक्खू हरिबल नावाच्या एका भिक्खूंची ती संकल्पना आहे की बुद्धाची मूर्ती या पद्धतीची असावी. आणि मथुरेचाच एक निवासी होता दिन्न नावाचा मूर्तिकार. दिन्न नावाच्या मूर्तिकारांनी ती मूर्ती बनवली होती, आणि हरिबल नावाच्या एका महान अरंत भिक्खूनी ती मूर्ती या पद्धतीची असावी, त्या डोक्यात ती संकल्पना होती. आणि ती मूर्ती लाल बलुआ पत्थर मध्ये तिथे आहे. कुठे आहे? आता आपण गेलो तर कधी तुम्हाला कुशीनगरला दिसते. ती गुप्तकालीन आहे, आणि तिच्यावर कुशाणकालीन याची छाप सुद्धा आहे. तर त्या कुशीनगरला स्वतः फाइयान, युआनशा, हायचो आणि इसिंग नावाच्या चिनी भिक्खूंनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे. तर तथागत भगवान बुद्धांच्या अस्थींचे जे हिस्सेदार आहे, तथागत बुद्धांच्या अस्थींचे जे हिस्सेदार आहे, तर ते त्यांचे नातेवाईक तर होतेच, पण ते बुद्धांचे उपासकही होते. तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तथागत बुद्धांच्या नंतर आणखी एक महापुरुष होऊन गेला, तथागतच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी अशी एक घटना ऐकली की पुलगावला बाबासाहेबांच्या अस्थी, जेव्हा पुलगावला एक उपासक गेला होता बाबासाहेबांच्या अंतिम संस्काराला 6 डिसेंबरला, तर बाबासाहेबांच्या अस्थीसाठी लोक धावत असे पळत होते तुटून, मला मिळाली पाहिजे. तर पुलगावचा एक माणूस, त्यानं ते अस्थी पकडली, ते थंडगार वगैरे झाले निवे बाबासाहेबांच्या अस्थीचे, तर त्याने ते असं तुटून पडला अस्थीसाठी. आता काही लोकांना अस्थी मिळत नव्हत्या बाबासाहेबांच्या, तर लोक एकमेकांपासचे हिसकावून घेत होते. तर त्या माणसानं माहितीये का काय केलं, पुलगावच्या जशी अस्थी त्या थंडगार झालेल्या होत्या, तर त्या अस्थी त्यानं जशा मुठीत पकडल्या, तर त्या मुठी त्यानं सोडल्या नाही. रेल्वे स्टेशन पर्यंत येतपर्यंत आणि पुलगावला येतपर्यंत समजलं, त्या अस्थी घेऊन आजही त्या पुलगावला बाबासाहेबांच्या अस्थी ठेवलेल्या आहे सिद्धार्थ वाचनालयामध्ये.
आणि बाबासाहेबांच्या अस्थी माहिती कुठे आहे, कुठे ठेवलेले आहे, आता दीक्षाभूमी चैत्यभूमीवर ठेवलेले आहे. तर बाबासाहेबांच्या अस्थीचं म्हणजे किती, म्हणजे बुद्ध आणि बाबासाहेबांच्या अस्थीला पाण्यामध्ये शिरवण्याची गरज पडली. मला एवढं म्हणायचं आहे की तुमच्या अस्थीचं काय होणार आहे, तुमच्या अस्थीवर एकही समाधी आणि थडगं उभारल्या जाणार. आणि बुद्धांची आज एवढी वर्ष झाली त्यांच्या स्तूपांची काय करतात लोक, पूजा करतात. तर मी त्या स्तूपांचा थोडा इतिहास सांगतो. तर सर्वप्रथम तथागत भगवान बुद्धांच्या ज्या अस्थी आहे, आता ओरिजिनल अस्थी कुठे आहे तथागत बुद्धांच्या, तर ओरिजिनल अस्थी तथागत बुद्धांच्या सर्व बौद्ध राष्ट्रांमध्ये आहे. काही लोक त्याच्याविषयी प्रामाणिकता मानतात किंवा काही लोक त्यांच्यावर शंकाही उपस्थित करत असतात, परंतु तथागत बुद्धांच्या ज्या ओरिजिनल अस्थीच्या संदर्भात मी थोडी तुम्हाला माहिती देतो. आणि माझ्या धम्मदेशला जे महापरिनिर्वाणाच्या संदर्भात मी जे बोलत आहोत, भगवान बुद्धांच्या अस्थींचं काय झालं, तर तथागत बुद्धांच्या सर्वप्रथम अस्थी 1898 मध्ये विल्यम पेपे नावाचा एक इंग्रज अधिकारी, विल्यम पेपे, तर 1898 मध्ये तो कपिलवस्तूला आला. कपिलवस्तूचं आताचं नाव आहे पिपरवा गणवरिया. तिथं त्यांनी पहिला थर खोदला, दुसरा थर खोदला आणि तिसऱ्या थर खोदत असताना त्यांना एक लोखंडी पेटी दिसली आणि पेटीमध्ये एक कलश दिसला आणि त्या कलशमध्ये तथागत बुद्धांच्या अस्थी म्हणजे सर्वप्रथम ओरिजिनल अस्थी कपिलवस्तूला प्राप्त झालेली आहे. 1898 मध्ये तिथल्या स्तूपांचं उत्खनन केलं. तिसऱ्या लेअर मध्ये विल्यम पेपे नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याला त्या अस्थी प्राप्त झाल्या. बघा त्या अस्थीच्या एक कलश सापडला आहे आणि सम्राट अशोकाच्या पूर्व म्हणजे मौर्य पूर्व काळातली त्याच्या कलशवर भाषा लिहिलेली आहे. बघा काय लिहिलेलं आहे, म्हणजे त्या बुद्धाच्या आहे किंवा नाही त्याची काही लिखाण आहे का, त्या अस्थी कोणाच्या म्हणून कशा ओळखायच्या. बघा त्याच्यावर काय लिहिलेलं आहे, सुकीती भतीन भगिनीकन सपूत दलन इय सलिल निधन बुधस भगवते सकियान. याचा अर्थ काय होते, सुकीती कोणाला म्हटलं आहे, सुकीती म्हटलेलं आहे बुद्धाला. बुद्धाचं एक लहानपणीचं नाव सुकीती होतं. आपण सिद्धार्थ गौतमच ऐकलेलं आहे. सुकीती, सुकीती म्हणजे काय, आता बाबासाहेबांची नावं किती बदललेली आहे. लहानपणी भिवा, भीमा, भीमराव, बोधिसत्व, बाबासाहेब, किती नाव आहे. मग सिद्धार्थ गौतमाची ही विशेषण आहे. तर ते बघा काय लिहिलं आहे त्याच्या म्हणजे पाली प्राकृत मध्ये लिहिलेलं आहे, सुकीती भतीन, भतीन म्हणजे भाऊबंद, भगिनीकन, भगिनीकन म्हणजे काय भाऊ आणि बांधव, सपूत म्हणजे काय सुपुत्र, दलन, दलन म्हणजे काय तो समूह, इय सलील, सलील म्हणजे काय पाली शब्द आहे शरीर, शरीर शरीर, निधने, निधने म्हणजे काय म्हणजे शरीराचं निधन झाल्याच्या नंतर शरीर जातो. बुधस भगवते सकियान, सकियान म्हणजे शाक्य कुळ भगवातल्या सुकीती भगवान बुद्धांच्या काय आहे त्या शारीरिक धातू आहे असं पालीमध्ये. तर त्याच्यातल्या काही अस्थी इंग्रजांनी नेल्या होत्या, आता यावर्षी आलेल्या आहेत त्या भारतामध्ये. आणि काही ज्या अस्थी आहे कपिल वस्तूच्या ज्या भगवान बुद्धांच्या ओरिजिनल अस्थीचे जे काही अंश आहे, कधीही दिल्लीला गेले तर दिल्लीच्या म्युझियम मध्ये कपिल वस्तूच्याच अस्थी तिथल्या गोल्डन त्या कलश मध्ये ठेवलेल्या. म्हणजे बुद्धाच्या ओरिजिनल अस्थी कुठे आहे, म्हणजे कपिल वस्तूला सापडलेल्या अस्थी कुठे आहे सध्याला दिल्लीच्या म्युझियम मध्ये, राष्ट्रीय म्युझियम मध्ये ठेवलेले आहे. आणि बघा त्याच कपिल वस्तूच्या ठिकाणी आणखी एक कलश सापडला, त्याच्यावर बघा काय लिहिलं आहे, ओम देवपुत्रे विहारे महाकपिल वस्तू भिक्खू संघस्स. आपण म्हणतो ना ओम शब्द हिंदूंचा, हिंदूंचा शब्द नाही तो पाली शब्द आहे. ओम देवपुत्र, देवपुत्र म्हणजे काय बुद्धालाच म्हटलेलं आहे किंवा भिक्खू संघाला देवपुत्र म्हटलं जातं. तर हे महाकपिल वस्तू भिक्खू संघस्स. तर मी भगवान बुद्धांच्या दंत धातूच्या संदर्भात थोडीशी माहिती देतो आणि या ठिकाणी थांबतो. तर भगवान बुद्धांच्या जो स्तूप निर्माण करण्यात आला, तर भगवान बुद्धांच्या कलिंगाला एक दंतपुरम नावाचं ठिकाण आहे ओडिसामध्ये, तिथे भगवान बुद्धांच्या एका दंत धातूवर स्तूप करण्यात आलेला आहे. आणि जे जगन्नाथपुरी म्हणतात ना लोक, जगन्नाथपुरी, ते ऍक्च्युली जगन्नाथपुरी नाही, ते एक दंतपुरी आहे. भगवान बुद्धांचा एक दाढ, एक भगवान बुद्धाची एक दाढ आहे, भगवान बुद्धांचा एक दंत त्या रथामध्ये ठेवल्या जात होता. त्याचं प्राचीन नाव एकदंतपुरी होतं, जगन्नाथपुरी नव्हतं. त्या एकदंतपुरीला तिथे एक रथ सजवल्या जात होता, त्या रथावर भगवान बुद्धांचा दात ठेवला जात होता आणि तो पूर्ण जगन्नाथपुरीला फिरवला जात होता. आता ते जगन्नाथपुरीचं मंदिर कोणाचं आहे, स्वतः स्वामी विवेकानंद म्हणतात की जगन्नाथपुरीचं मंदिर हे प्राचीन बुद्ध विहार होय. आता आपण नाही म्हणत, स्वतः स्वामी विवेकानंद म्हणतात, पण ते प्राचीन काळामध्ये तिथं जगन्नाथपुरीला भगवान बुद्धांचा काय होता, एक दात होता. तथागत भगवान बुद्धांचा एक दात गांधार देशामध्ये होता. गांधार म्हणजे काय, आजचं अफगाणिस्तान. तथागत बुद्धांचा आणखी एक तिसरा दंत धातू कुठे होता, तिसरा दंत धातू आता श्रीलंकेला आहे.
भगवान बुद्धांची दात कुठं आहे? दंतधातू. श्रीलंकेला कॅन्डी नावाचं एक महाविहार आहे, तिथं भगवान बुद्धांचा एक दंतधातू लोक पाहायला जातात श्रीलंका देशामध्ये. आणि भगवान बुद्धाचा एक दात, एक दाढा ती तिदस पुरवरे, एका नागपुरे आहू एक गांधारे विषय एकोसी पुनर्सेले. पुनर्सेले म्हणजे एक सिएली देशात आहे, एक गांधार देशात आहे, आणि एक तथागत भगवान बुद्धांचा दात नागपुरे. नागपुरे म्हणजे काय? नागपूरला सुद्धा होता. माझा नागपूर म्हणण्यापेक्षा ते पवनीला असू शकते, तशी अनेक लोकांची मान्यता आहे. भगवान बुद्धांचा एक धातू सम्राट हर्षवर्धनांनी कन्नौजला सुद्धा निर्माण केलेला होता, आणि सम्राट ललितादित्यांनी काश्मीरला सुद्धा एक दंतधातू निर्माण केलेला होता. तर मी थोडस या महापरिनिर्वाणाच्या विषयी सांगतो आणि थांबतो की कधी तुम्ही सांचीला गेले तर सांचीला भगवान बुद्धांचा स्तूप तर आहेच, पण तथागत भगवान बुद्धांच्या स्तूपांत जे अग्रश्रावक होते, 80 अग्रश्रावक तथागत बुद्धाचे, तर सम्राट अशोकांनी केवळ बुद्धांच्याच धातूंवर स्तूप निर्माण केलेले नाही. तुम्ही सांचीला गेले तर तुम्हाला 2 स्तूप दिसतात बाजूला. सांचीला गेले तर म्हणजे ना, सांचीला सारीपुत्ता आणि महामुगलांचा स्तूप आहे सांचीला, तिथे धातू आहे. त्या सांची पासून जवळच एक ठिकाण आहे सतधारा नावाचं ठिकाण, सांची पासून 10 किलोमीटर. म्हणजे सांचीला सारीपुत्ता आणि महामुगलांचा अस्तित्व स्तूप तर बांधलाच अशोकांनी, पण तिथं सतधारा नावाचं ठिकाण आहे सांची पासून 10 किलोमीटर, तिथंही भगवान बुद्धांचाही अस्थि आहे आणि सारीपुत्ता आणि महामुगलांचा अस्थि आहे. तिथूनच सांची पासून 50 किलोमीटर अंतरावर असलेलं सारुमारू नावाचं ठिकाण आहे. सारू म्हणजे सारीपुत्ता, मारू म्हणजे मोगल आहे. तर सारुमारू या ठिकाणी सुद्धा म्हणजे एमपीलाच, तिथे सुद्धा सारीपुत्ता आणि महामुगलांच्या शारीरिक याच्यावर सम्राट अशोकांनी काय बांधलेला आहे? स्तूप बांधलेला आहे. भगवान बुद्धांचा कौंडिन्य नावाचा एक भिक्खू आहे, अग्रशिष्य, पहिला अनंत भिक्खू. कौंडिन्य नावाच्या भिक्खूंच्या शारीरिक धातूवर सुद्धा सांची पासून सोनारी नावाचे एक ठिकाण आहे, 8 किलोमीटर आहे सांची पासून सोनारी नावाचं ठिकाण. त्या सोनारीला सम्राट अशोकांनी कौंडिन्य भिक्खूंच्या याच्यावर तिथे स्तूप सापडला. तिथूनच एमपी मध्ये अंधेर नावाचं ठिकाण आहे, म्हणजे सम्राट अशोकाचे जे गुरु आहे मोगलीपुत्ततीस यांचा स्तूप, त्यांचे शारीरिक धातू अंधेर नावाच्या महास्तूपामध्ये एमपी मध्ये आहे. आणि तथागत भगवान बुद्धांच्या, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की अंगुलिमालाचा स्तूप कुठं असेल? तुम्हाला माहित असले पाहिजे अंगुलिमालाचा महास्तूप श्रीलंकेला आहे, तिथे त्यांच्या धातू आहे. अंगुलिमाल जे अहिंसक भिक्खू होते ना, तर आणि तथागत भगवान बुद्धांचा एक, आता आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत बडोद्याला, तर बडोद्याला सुद्धा तथागत बुद्धांच्या अस्थि देवनी मोरी या ठिकाणी लागलेल्या आहेत. देवनी मोरी शामलाजी जिल्ह्यामध्ये. तर तिथं भगवान बुद्धांच्या अस्थि 1960 ते 1963 मध्ये म्हणजे श्रीमंत सयाजीराव गायकवाड बडोद्याचे त्यांच्या माध्यमातून तिथे उत्खनन झालेलं आहे, आणि तिथल्या अस्थि स्वतः बडोद्याला आणलेल्या आहेत. देवनी मोरीच्या अस्थि बडोद्याला ठेवलेल्या आहेत, ते आपल्याला पाहायला मिळणार आहे ओरिजिनल. आणि गुजरातमध्ये आणखी एका ठिकाणी अस्थि सापडलेल्या आहे, बोरिया. त्या बोरिया नावाचा एक स्तूप आहे गुजरातमध्ये, तिथेही अस्थि स्थापन झालेल्या आहे. तिथे त्या जुनागड गिरनारच्या संग्रहालयामध्ये ठेवलेल्या आहे. आणि भगवान बुद्धांच्या ज्या अस्थि आहे म्हणजे ज्या, आणि एक जाता जाता म्हणून सांगतो की भगवान बुद्धांचा, आपण मुंबईला पॅगोड्याला जर गेलो तर तिथं भगवान बुद्धांचा काही शारीरिक धातू आहे, जे आंध्र प्रदेशातील भट्टीप्रोलू नावाचं ठिकाण आहे. तर महाबोधी सोसायटी आणि श्रीलंकाच्या काही भिक्खूंनी आंध्र प्रदेशातल्या भट्टीप्रोलू या ठिकाणी सापडलेल्या भगवान बुद्धांच्या शारीरिक धातू मागवल्या होत्या. स्वतः त्या मुंबईच्या गोराई पॅगोडामध्ये आपण गेलतो मुंबईला, तिथे भगवान बुद्धांच्या भट्टीप्रोलूला म्हणजे श्रीलंकेवरून प्राप्त केलेल्या, त्या आंध्र प्रदेशातच आहे, भगवान बुद्धांच्या ओरिजिनल अस्थि गोराईच्या पॅगोडामध्ये आहे. आणि भगवान बुद्धांचा एक अफगाणिस्तान मध्ये सुद्धा काही स्तूप सापडलेला आहे, भिक्षापात्र सुद्धा सापडलेला आहे. आणि तथागत बुद्धांच्या काही शारीरिक धातू सारनाथला सुद्धा आहे. आणि आपण जाता जाता म्हणून मी सांगतो की तथागत भगवान बुद्धांच्या काही शारीरिक धातू सालबर्डीला सुद्धा आपण बुद्ध लेण्या पाहिल्या. त्या बुद्ध लेण्याच्या वरती म्हणजे ना 84,000 महास्तूपांपैकीचा एक स्तूप भगवान बुद्धांच्या शारीरिक धातूवर, तो सालबर्डीला सुद्धा निर्माण करण्यात आला होता आणि नागद्वारला सुद्धा निर्माण करण्यात आला होता. तर आपल्याला भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या संदर्भात विस्तृत अशी माहिती जाणून घ्यायची असेल तर द बोन्स ऑफ बुद्धा हे आपण सिरियल बघून घेतली पाहिजे महापरिनिर्वाणाची. तथागत भगवान बुद्धांचं मला जाता एवढंच म्हणायचं आहे की तथागत भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर एकूण 8 महास्तूप झाले आणि सम्राट अशोकांनी
84,000 महास्तूप उभारले. आजही त्या लोकांना, त्या स्तूपांना लोक वंदन करतात, त्यांना त्याच्याविषयी आदर प्रकट करतात आणि आजही त्यांना आदर भावाने पूजाच पूजनीयानं एतं मंगलम उत्तम, पूजनीय लोकांची पूजा केलीच पाहिजे, आदरणीय लोकांचा आदर केलाच पाहिजे. तर भगवान बुद्धांच्या म्हणजे तथागत बुद्ध जरी या जगामध्ये नसेल तरी मात्र ते महास्तूपांच्या त्या शारीरिक धातूंच्या रूपामध्ये बुद्ध रूप सकलं, ते बुद्धांचं रूपच आहे, बुद्धांचं प्रतिबिंबच आहे. बुद्धांचं ते स्तूप म्हणजे बुद्धांचं एक ते म्हणजे एक मेसेजच आहे, बुद्धच आहे जणू काय. ते भगवान बुद्धांचे महास्तूप म्हणजे जणू काय बुद्धच आहे. तर हे 84,000 महास्तूप सम्राट अशोकाने जे निर्माण केले ते आपल्यासाठी कसे आहे, पूजनीय आहे स्तूपांचं. म्हणून साचीचे जे स्तूप होते, आता साचीचा स्तूप आपल्याला पूर्ण दिसतो, पण अनेक स्तूपांचं काय केलेलं आहे, ते नष्ट करण्यात आले, त्याचे आपल्याला अवशेष मिळत असतात. मला तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 8 आणि 84,000 महास्तूप निर्माण झाले, पण आपल्या याच्यावर मात्र ते महास्तूप निर्माण होणार नाही. तर आज या ठिकाणी या वैशाली बुद्ध विहार, आंजी अंदोरी, तालुका देवळी, जिल्हा वर्धा येथील सर्व उपासक उपासिकांना मी एक विषय म्हणून तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणाचा एक इतिहास, तथागत बुद्धांच्या अस्तित्व काय झालं, कशा पद्धतीने आदर प्रकट करण्यात आला, या संदर्भातला महापरिनिर्वाणाचा इतिहास मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्व श्रद्धाशील उपासक उपासिकांनी माझी धम्मदेशना श्रवण केलेले आहे, कथन केलेले आहे. सर्वांना मी खूप साधुवाद देतो. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल, भवतु सब मंगल, भवतु सब मंगल. साधु. ठीक आहे. आता